नमस्कार. आपण सरनामा या टॉपिकवर आपलं पुढचं लेक्चर बघणार आहोत आणि आज काय बघणार आहोत त्याच्यातला तर विविध उद्गार. ठीक आहे की सरनाम्याविषयी वेगवेगळे उद्गार कोणी कोणते काढलेले आहेत हे आपण आजच्या याच्यात बघणार आहोत. आणि यापूर्वी जे व्हिडिओ झाले आहेत त्याची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे मग तुम्हाला आधीचे जे व्हिडिओ आहेत ते बघून घेता येतील. ठीक आहे. बघा, आजचं लेक्चर आहे विविध उद्गार. आता पहिला प्रश्न काय विचारला आहे, जोड्या लावा. उद्देश पत्रिकेचे महत्त्व. एसओ मुख्य परीक्षा 2022 ला हा प्रश्न विचारला आहे. पहिल्या अ कॉलम मध्ये व्यक्ती दिले आहेत आणि ब कॉलम मध्ये कोणी काय वक्तव्य केले ते दिले. बघा, डायरेक्ट मी जोड्या लावलेल्याच सांगते की के एम मुंशी. के एम मुंशी काय म्हणतात, उद्देश पत्रिका ही सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. ठीक आहे. कुंडली मी तुम्हाला सांगते पाठ कसं करायचं नंतर, आधी ऐकून घ्या. पंडित ठाकूर दास भार्गव काय म्हणता, उद्देश पत्रिका ही संविधानाची आत्मा आहे. अर्नेस्ट बारकर काय म्हणता, उद्देश पत्रिका ही संविधानाची मुख्य गोष्ट म्हणजे कीनोट आहे. आणि एम हिदायतुल्ला काय म्हणता, उद्देश पत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे. ठीक आहे. तर मग यापूर्वी पण तुम्हाला काय सांगितलं आहे मी पुन्हा सांगते, या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आधी मी जे सरनामा भाग 1 आणि भाग 2 आदरणीय अभिजित राठोड सरांचं पुस्तक दाखवून जे शिकवलेलं आहे ते लेक्चर बघणं मस्ट आहे, कारण त्या गोष्टी इथे मी इन डिटेल रिपीट नाही करणार आहे. फॉर एक्झाम्पल, इथे जे जोड्या लावामध्ये जेवढे प्रश्न विचारले हे मी त्याच्यावरची स्ट्रिक तुमच्यासाठी सांगेल आता, कारण सगळं सांगत बसली तर आपला वेळ जाणार आहे. त्यामुळे तिकडचे भाग बघणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. हे भाग पहिल्यामध्ये हे सगळं मी तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. या व्यतिरिक्त कोणी काय मतं मांडली आहे ते सगळे मी PYQचा अभ्यास करूनच त्या नोट्स काढलेल्या आहेत. बघा, तर मी काय सांगितलेलं, के एम मुंशी म्हटलं ते काय म्हणतात, उद्देश पत्रिका ही सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. कुंडली म्हणजे काय, होरोस्कोप. मग मी सांगितलेलं होरोस्कोपचा H घ्यायचा आणि मुंशीचा M घ्यायचा. ठीक आहे. M आणि H. ठीक आहे. MH. मग मी तुम्हाला यापूर्वी कसं लक्षात ठेवायला सांगितलंय, M मुंशीचं M घ्यायचा, होरोस्कोपचा H आणि MH असं लक्षात ठेवायचं. नंतर पंडित ठाकूरदास भार्गव कसे लक्षात ठेवायचे, पंडित आहे ना, पंडित आहे त्याच्यात शब्द, पंडित असल्यावर त्यांचे शब्द असे उच्च लेवलचेच असणार असं कोरिलेट करायचं. म्हणून आत्मा जर मी म्हटलं तर आत्मा पंडित ठाकूरदास भार्गव. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणी आत्मा म्हटलं असेल तर थोडं लक्ष ठेवायचं आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अर्नेस्ट बारकर ते काय म्हणतात, मुख्य गोष्ट त्यांचं अर्नेस्ट बारकरचा की नोट हा शब्द लक्षात ठेवायचा. मुख्य गोष्ट की नोट. आणि एम हिदायतुल्ला, तुल्लावरून मी काय सांगितलेलं, तुल्यावरून तुलना हा शब्द लक्षात ठेवायचा. आणि त्यांनी तुलना केली आहे कोणाची, तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा, स्पष्टीकरण बघूया आपण पुन्हा. मी पुन्हा सांगते, या व्यतिरिक्त जे मतं सांगितलेली आहेत ती मी याच्यात घेतलेली नाही आहेत, ते मी भाग 1 मध्ये घेतलेलं आहे. सरनामा भाग 1. बघा, घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली म्हटलं तर बेरुबारी संदर्भ खटला 1960. नंतर हे बघा, एका ठिकाणी चावी पण म्हटलंय. चावी कोणी म्हटलंय तर पंडित ठाकूरदास भार्गव. चावी म्हटलं तर पंडित ठाकूरदास भार्गव आणि किल्ली म्हटलं तर बेरुबारी संदर्भ खटला असं लक्षात ठेवायचं आहे. राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग पंडित ठाकूरदास भार्गव. ठीक आहे. जे असे जड शब्द असतील ना ते कोणी, तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी असं लक्षात ठेवा. राजकीय कुंडली के एम मुंशी, याची ट्रिक सांगून झाली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण भाग कोण म्हटलंय, भारताचे सरन्यायाधीश सिक्री. ते कसं सांगितलंय मी, सिक्री साहेब काय म्हणता की अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे असं. घटनेचा गाभा, आता हे आय थिंक अर्नेस्ट बारकरच म्हणायचं आहे का काय, ठीक आहे, हे मला नीट समजलं नाही पण तेच असावं. घटनेचा गाभा. राज्यघटनेची गुरु किल्ली, मी म्हटलं पुन्हा किल्ली म्हटलं तर पंडित ठाकूरदास भार्गव लक्षात ठेवायचे. सर्वात मौल्यवान भाग घटनेचा आत्मा, राज्यघटनेची गुरु किल्ली. राज्यघटनेत बनवलेले रत्न पंडित ठाकूरदास भार्गव अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. पुढे बघा, घटनेचा आत्मा जो राजकीय समाजाचे स्वरूप दाखवते, एम हिदायतुल्ला.
आता घटनेचा आत्मा जो राजकीय समाजाचे स्वरूप दाखवते हे कोण बोललं? एम हिदायतुल्ला. आता मी त्या व्हिडिओमध्ये जे शिकवलंय त्याच्यापेक्षा हे अजून एक वेगळं स्टेटमेंट जे मला इथे सापडलं आहे, तर हे इथे मी आता लक्षात ठेवणार. बघा, घटनेचा आत्मा, मी तुम्हाला काय म्हटलं? आत्मा पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलंय, पण या व्यतिरिक्त जर अजून कोणी म्हटलं असेल तर लक्षात ठेवायचं. आता इथे कोणी म्हटलंय? एम हिदायतुल्ला. घटनेचा आत्मा जो राजकीय समाजाचे स्वरूप दाखवते, एम हिदायतुल्ला. नंतर अर्नेस्ट बार्कर यांनी त्यांच्या सोशल अँड पॉलिटिकल थिअरी 1951 मध्ये त्यांचं पुस्तक आलेलं. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा. काय? अर्नेस्ट बार्कर यांच्या पुस्तकाचं नाव काय? सोशल अँड पॉलिटिकल थिअरी. या पुस्तकामध्ये पुस्तकाच्या सुरुवातीला सरनामा मांडण्यात आला आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही माहितीच पाहिजे. पुस्तकाचं नाव आणि त्या व्यक्तीचं नाव. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटलं? तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलं. ठीक आहे, झालेलं आहे आपलं हे. ठाकूरदास भार्गव भारतीय राज्यघटनेचा आत्मा, के एम मुन्शी सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली, आणि अर्नेस्ट बार्कव हे सरनामा हे राज्यघटनेतील मुख्य तत्व आहे. तेच रिपीट होते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले जाते? तर कोणाचे केले जाते? तर उद्देश पत्रिकेचे म्हणजे सरनाम्याचे म्हणजे प्रिअम्बलचे. ठीक आहे. आता पुन्हा बघा. सरनाम्याचे वर्णन पंडित ठाकूरदास भार्गव, घटनेचा आत्मा, गुरुकिल्ली, सर्वात मूल्यवान भाग, राज्यघटनेत बनवलेले रत्न. ठीक आहे. के एम मुन्शी सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली, आणि अर्नेस्ट बार्कर राज्यघटनेतील मुख्य तत्व. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला व्हिडिओ आज इथेच समाप्त होतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.